नमस्कार. तर आजपासून आपण आपल्या मुलांचा बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडतो की रोज रोज टिफिनमध्ये काय द्यावं, कुठला पदार्थ द्यावा. तर यासाठी मी आज तुम्हाला खूप छान ही टिफिनची सिरीज घेऊन आलेली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तर मी रोज एक वेगवेगळा पदार्थ तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपण घेतलेली आहे भेंडी, आणि भेंडी म्हणल्यावरती कुठलाच मुलगा नाही म्हणत नाही किंवा कुठलीही मुलगी नाही म्हणत नाही. खूप आवडीने ती खातात. तर भेंडी कशीही करा, तुम्ही मिठातली करा, लसणी भेंडी करा, भरलेली भेंडी करा, कसलीही करा, मुलं खूप आवडीने खातात. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे भरली भेंडी, तीही अशी कुरकुरीत. तर माझ्या तरी मुलांना खूप आवडते. तुमच्याही मुलांना नक्की आवडेल, नक्की बनवून बघा. तर त्यासाठी मी इथे 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे, आणि अशाच प्रकारे रोज वेगवेगळ्या प्रकार आपण बघणार आहोत. आता फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य, असे स्टेप बाय स्टेप आपण 6 दिवसाचे 6 डबे बघणार आहोत. तर चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. म्हणजे जेवढ्या पोळ्या बनवायच्या ना तेवढं पीठ घ्यायचं. याच्यामध्ये तेवढं पीठ घेतलंय मी, आणि आता यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालून घ्यायचं. बघा, थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं. आता पीठ आपल्याला किती पोळ्या करायच्या हे कसं बघायचं, आता कसं अंदाज कसा येणार. तर बघा, अशा प्रकारे पण तुम्ही हाताने असं जेवढी पोळीचं पीठ असतं ना तेवढं तुम्ही अशा प्रकारे याचं हे घालून घेऊ शकता. बघा, एक एक अशी मुठ्ठी बनवून घेऊ शकता. ठीक आहे. तर याच्या साधारणतः 7 पोळ्या होतील इतकं पीठ आहे हे. तर तुम्ही किंवा वाटीचं पण इथे माप ठेवू शकता. आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता मीठ याच्यामध्ये मी घालून घेतलं, आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे ना. आपण मध्ये पाणी घातलंय ना, तर हे अशा प्रकारे हे टाकून असं करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने आपलं इथे पीठ मळून झालंय. जास्त काही असं मी मळत बसलेलं नाही, थोडंसं असं पीठ ओलून घेतलेलं आहे. बघा, जास्त मळून नाही घ्यायचं, कारण सकाळची गडबड असते, सकाळची कामं असतात. त्याच्यामुळे फक्त आपलं पीठ जे आहे मिक्स करायचं, गोळा करून ठेवायचा, आणि त्यावरती असं हे झाकण ठेवून द्यायचं थोड्या वेळासाठी. हे भिजतंय तोपर्यंत आपल्याला भाजीची तयारी करायची, भाजी बनवून घ्यायची. ठीक आहे. तर बघा, इथे मी भेंडी घेतलेली आहे. तर इथे पाऊण वाटी शेंगदाणे आहेत, आणि इथे पाव वाटी खोबरं आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला बाकीचे पावडर मसाले लागणार आहेत. तर आता ही भेंडी आपल्याला कट करायची आहे. तर कट कशी करायची मी तुम्हाला अगोदर दाखवते. ठीक आहे. कारण आपल्याला ही भरलेली करायची आहे. तर हे बघा, हे देठ जे आहे ना हे काढून टाकायचं. त्यानंतर हे टोक पण काढून टाकायचं, आणि याला असं मधनं चीर द्यायचं. बघा, हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. अशा पद्धतीने मधनं चीर द्यायचा. आता तुम्हाला जर एवढी ठेवायची असेल तर एवढी ठेवू शकता, किंवा याचे 2 तुकडे तुम्ही करू शकता अशा पद्धतीने. ठीक आहे. परंतु अख्खीच राहू द्या. तर मी हे सगळे तुकडे करून घेते. तर बघा, अशा प्रकारे मी भेंडीचे तुकडे करून घेतलेले आहे, एकसारखे तुकडे करून घेतलेले आहे. भेंडी निवडताना आपल्याला जास्त छोटी पण नाही, जास्त मोठी पण नाही, मीडियम निवडायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. जास्त ही कवळी घ्यायची नाही, आणि जास्त निबर पण घ्यायची नाही, अगदी मीडियम अशी निवडून आणायची. ठीक आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर हे जे खोबरं आहे ना हे टाकून घ्यायचं. ठीक आहे. हे टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं. आता मी हे बारीक करून घेते. तर हे बघा, अशा पद्धतीने हे खोबरं जे आहे ना हे आपलं बारीक करून झालेलं आहे. बघा, आता यातच आपलं जाणार आहे शेंगदाणे. बघा, खोबरं तसंच ठेवलेलं आहे, आणि काही आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत. तर पावडर मसाल्यांमध्ये बघा, थोडीशी हळद घालून घ्यायची याच्यातच. त्यानंतर लाल तिखट घालायचे. 1 चमचा मी लाल तिखट घातले, आणि अगदी थोडंसं आपला घरचा जो मसाला असतो ना घरी बनवलेला तो घालायचा आहे. आता यामध्ये जाणार आहे चवीपुरतं मीठ. ठीक आहे. तर आता आपल्याला हे एवढेच आपल्याला भेंडीसाठी लागणार आहे साहित्य. आता आपण हे मिक्सरमधनं व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत. ठीक आहे. अगदी साधी सोपी आहे, जास्त काहीही किचकट नाही. सकाळच्या वेळी आपली जेव्हा गडबड असते आपल्याला मुलांचा डब्बा करण्यासाठी, तेव्हा ही झटपट रेसिपी तुम्ही करू शकता. खूप सोपी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अजून बाकीचं काहीच नको आहे. ठीक आहे. तर आता आपण हे काढून घेऊया. तर हे बघा, अशा स्वरूपाचं मी हे काढून घेतलं, आणि मिक्सरमध्ये फिरवल्याने काय झालं ना हे सगळं मिक्स झालं. ठीक आहे. आता हे सगळं असं इथे आपण काढून घेऊयात, आणि यामध्ये थोडंसं पाण्याचं 1-2 चमचे पाणी किंवा मग तेल टाकून घ्यायचं. म्हणजे हे असं गरगरीत आहे ना हे असं थोडंसं रवा, तर थोडंसं एकजीव होईल यासाठी. तर आपलं पोहे खाण्याचं 2 चमचे एवढं तेल टाकायचं याच्यामध्ये, किंवा पाणी पण टाकायचं, आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. बघा, मिक्स झालंय. आता भेंडीचे जे तुकडे करून घेतलेत ना आपण, तर हे घ्यायचे,
आणि यामध्ये हे भरून घ्यायचं. तर जास्त पण भेंडी अशी गच्च भरून नाही घ्यायची, नाहीतर आतला मसाला भाजत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला या भेंड्या भरून घ्यायच्यात. तर बघा, अशा पद्धतीने मी इथे भेंडी भरून घेतलेली आहे आणि राहिलेला मसाला जो आहे तो बाजूला ठेवलेला आहे. हा पण आपल्याला लागणार आहे. तर बघा, एकाच ताटामध्ये मी सगळं केलं. भेंडी धुवून इथे एका साईडला ठेवली, त्यानंतर एका साईडने भरून ठेवली, एका साईडने मसाला काढला. तर अशी आपली भांडी पण जास्त भरत नाही. तुम्ही जर स्वतः घासत असाल तर एकाच ताटामध्ये मी सगळं इथे सगळी प्रोसेस केलेली आहे भेंड्यांची. आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे. आता बघा, इथे कढई ठेवली गरम करण्यासाठी. त्याचबरोबर इकडे पुढे बघा दूध पण ठेवलं आहे. मुलं शाळेत जाताना थोडंसं दूध पिऊन जातात, त्यामुळे एक पळी याच्यामध्ये तेल घालून घेतलं आणि यामध्ये आपल्याला आता भेंडी घालायची. कढई घेताना अशी थोडीशी रुंद किंवा पसरट बुडाची घ्यायची आपल्याला. कारण काय होतं ना, ही भेंडी आपल्याला अशी मस्त कुरकुरीत करायची. जास्त कुरकुरीत नाही, पण थोडासा असा कुरकुरीतपणा लागला की भेंडी छान लागते. त्यामुळे आपल्याला ही कुरकुरीत करायची. त्यामुळे अशी पसरट कढई घ्यायची थोडीशी. आता ही आपली हलवून झाली. ठीक आहे, आता ही थोडीशी अशी पसरून ठेवायची कढईमध्ये आणि अधनंमधनं याला हलवत राहायचं, म्हणजे हे खाली लागणार नाही आणि एकाच बाजूने भाजणार नाही. ठीक आहे, याला झाकण वगैरे आपल्याला काहीच ठेवायचं नाही. आता बघा, भेंडी आपली बऱ्यापैकी ही शिजत आलेली आहे. तर हे बघा, आता ही भेंडी आपण शिजायला टाकली ना, तोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांची बॉटल वगैरे काय असेल ना, ती तयारी करू शकता. ही भेंडी या स्टेजपर्यंत यूज तोवर. आता ही बऱ्यापैकी हे झालेली आहे. आता आपण याच्यामध्ये मसाला जो शिल्लक राहिलेला आहे तो घालून घेऊया. ठीक आहे, तर हे बघा, इथे मी हा मसाला घालून घेतला आणि आता याला आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला पण खूप छान लागतो भाजीतला बघा. आणि माझ्या मुलांना तर भेंडीपेक्षा मसालाच खूप आवडतो, त्यामुळे मला थोडासा मसाला जास्त करावा लागतो. तर अशा पद्धतीने आता मसाला पण भाजेल आणि भेंडी राहिलेली असेल तर ती पण भाजेल आणि कुरकुरीत पण होईल. अशीच आपल्याला ही पसरवून ठेवायची आहे. आता भेंडी आपल्याला होतीये, कारण आता आपल्याला फक्त हलवायचं काम आहे. याच्यामध्ये मसाला वगैरे काहीही टाकायचा नाही आता आपल्याला. तोपर्यंत एका साईडला आपण पोळ्या करून घेऊयात, म्हणजे आपली भाजी पण होईल आणि पोळ्या पण होईल. आपल्या मुलांना उशीर पण होणार नाही, व्यवस्थित वेळेवरती आपला डब्बा तयार होईल. तर बघा, पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे, बघू शकता. तेलाचा हात लावून आपण हे मळून घेणार आहोत आणि पोळ्या करायला घेणार आहोत. तर बघा, इथे असं थोडंसं तेल घेतलं आणि हे पीठ आपल्याला असं तेलामध्ये थोडंसं घोळवून घ्यायचं, थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे आपलं पीठ छान असं मस्त एकजीव होईल आणि पोळी छान फुगेल. छान असं पीठ हे मळून झालेलं आहे, बघू शकता. बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण पोळ्या तयार बनवायला घेऊया. तर इथे प्लेटीमध्ये मी थोडंसं सुकं पीठ घेतलेलं आहे. तयार झाली. मसाला पण खूप छान पद्धतीने भाजला गेलेला आहे. तर आता करूया आपण भाजीचा गॅस बंद. थोडंसं पिठाचा हात घ्यायचा. आपल्याला पोळी किती बनवायची तेवढं आपल्याला पीठ घ्यायचं. छान पोळपाटावरती अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने थोडं लाटून घ्यायचं. आता इथे थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आणि पिठामध्ये डीप करून घ्यायचं. बघा, अशा पद्धतीने अर्धी बाजूने डीप केली पिठामध्ये. त्यानंतर इथे पण परत तेल लावायचं. आपल्या हाताला जे तेल असतं तेच लावून घ्यायचं. त्यानंतर परत अर्धा भाग मी डीप केला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे बंद करायचं. बंद केल्यानंतर आता हे असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता पूर्ण आपण हे पिठामध्ये डीप करून घेणार आहोत. आता आपल्याला व्यवस्थित अशा कडा लाटून घ्यायच्या पोळीच्या. अगदी हलक्या हाताने लाटायची, म्हणजे पोळी छान फुगते. पोळी लाटून होती तोपर्यंत आपला तवाही गरम होतोय. तर अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर काठा लाटायच्या, त्यानंतर मधला भाग जो आहे तो अशा पद्धतीने लाटून घ्यायचा. पोळी तयार झाली. आता आपण ही टाकूया तव्यावर.
बघा तवा छान गरम झाला. दुसरी पोळी पण आपल्याला लाटून घ्यायची. ही पोळी भाजती तोपर्यंत अशा पद्धतीने छान भाजून घ्यायची. तेलाचा हात लावायचा भाजताना आदनमधनं बघा. तर अशा प्रकारे आपली इथे मस्त कुरकुरीत खमंग अशी भरलेली भेंडी तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर मऊ लुसलुशीत चपात्याही तयार झालेल्या आहेत. तर तुमच्या मुलांना नक्की अशा प्रकारे टिफिन बनवून देऊ शकता. आजचा आपला हा पहिला टिफिन सोमवारचा. तर अशा प्रकारे आपली आजची भरली भेंडी तयार झालेली आहे. तर तुम्हीही नक्की बनवून बघा भरली भेंडी. आपला आजचा पहिला पदार्थ सोमवारचा. ठीक आहे. तर उद्या मंगळवारचा पदार्थ आपण बघणार आहोत. तर चला मग आता हा पदार्थ तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्ही नक्की बनवून बघा, म्हणजे तुमच्या मुलांनाही आवडेल. हा पदार्थ तुमच्या मुलांना आवडला की व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. पण भेटूयात तोपर्यंत धन्यवाद.